हाय सगळ्यांना गुड मॉर्निंग। बानू आज पारुशीचं आहे, आंघोळीचं पाणी तिका तापतंय बानूचं। आज म्हणलं बानूसाठी बानू स्पेशल हेड्याव बनवावा, तर हो का बानू रडत होती, बघितलं का डोळ्याला पाणी हे हो का, नको डोळ्याला पाणी कसं आलंय बघितलं का, हो का सगळं कळतंय हिला, सगळं सगळं कळतंय। आपण असं बसवलं ना बसती, पण पाय असंच राहते, तर का करावं, आपण बसवलं तर बसती, सगळे हे करते सगळं, म्हणजे तिला कळतं। हा का दिसलं का कसं कळतंय, खाऊन टाकू का कान बानू। हाय हाय सगळ्यांना, हाय 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 सगळ्यांना, बाय। तर बानूला सगळ्या गोष्टी अशा हे कळत्या, त्या रडत होती, तिला मी खाटावर टाकली, घरात आणून लवकर उठवली। तर भरपूर जणांना बानूविषयी असं कोणत्या गोष्टी माहीत नाही, तर बानूची मी कहाणी सांगायला चालू करणारच आहे। बघा बानूला सुद्धा पटायला लागलंय, बघितलं का, हा का बानूला सुद्धा पटायला लागले बानू। तर बानूचं दात बघा पडायला लागले, तर पूर्ण ही पहिलीत जायचं दुसरीत जायचं वय झालं तिचं, तर दात हे सगळं खराब झाल्यात तिचं। खाली कर की बाळा मुंडी, खाली कर की मुंडी, खाली कर की मुंडी बघा बघा, कुणाला वाटतं बानूला येत नाही हसायला, कुणाला वाटतं बानूला येत नाही बोलायला, कुणाला वाटतं, काका मावशींना वाटतं। तर बघा बानू मस्तपैकी सकाळचं ऊन खाती, एन्जॉय करते, ऊन कवळ्या उन्हाला मी टाकत असते, पण आता मी सावलीला घेतलं हेड्याव बनवायसाठी बानूला। तर बानूची एक अशी गोष्ट आहे, तर बानू चलत का नाही, तर चलायचा प्रश्न येतच नाही, तर इथला बारका मेंदू जे आहे का नाही, इथला पाठीमागचा याची वाढ कमी आहे, म्हणजे आम्ही सिटी कॅन्ड ही काढले, आता तुम्हाला दाखवलं असतं, पण आम्ही सारखं नाही काढलेलं, ती एकदाच काढले 3000 रुपये भरून। कसं असतं माहिती आहे का, आता आमची परिस्थिती सारखं काढायची नाही, आता ती वाढलंय नाही वाढलंय, तुम्ही लोकांनी सगळ्यांनी मदत केली तर बानूचं सिटी कॅन्ड होईल, दवाखाना होईल चांगला। मदत म्हणजे एक लाईक करत जावा बानूसाठी। आता मला एक खुर्ची घ्यायची, तिला खुर्ची आली, म्हणजे तसली सायकल आली मंजूर होऊन, मी भरपूर असे कागदपत्र काढून ठेवले तिची, पण आता ती मला त्यासाठी मला सोलापूरला बानूला घेऊन जावं लागेल। तर बानूला घेऊन जाता येणार आहे का सांगा बरं, एकल्या माणसाचं काम आहे का, नाही का नाही, मग काय होतंय माहिती आहे का, अशा गोष्टी लांब मला जाणं होत नाही बानूला घेऊन, आणि बानू पण म्हणजे ऊन तिला सैन होत नाही, भीती उन्हाने ती, म्हणून मी नाही गेली। मग त्या सरांचा फोन आलता मला, ते सर मला काय म्हणले, मॅडम म्हणले अन्वी खराची खुर्ची आली म्हणून काय करायचं, तर मी म्हणलं काय करायचं म्हणलं, आता हाय तसं तुम्ही म्हणलं पाठवून द्या इकडे, तर ते म्हणले नाही इथंच न्यायला यावं लागेल, तर मी नाही तिकडं जाऊ शकत, माझ्याकडे पैसे नाहीत काय नाहीत, आणि बानू तर माझ्याशिवाय राहत नाही, म्हणजे राहते तशी, पण अचानक काय होतं माहिती आहे का, असं गेलं का नाही, मग ती त्याच गोष्टीला धरून बसती, मम्मी कुठे गेली मम्मी कुठे गेली, म्हणजे त्याच गोष्टी ती आठवत बसते, जरी तिला असं चालत तरी नसली तरी तिला सगळ्या गोष्टी कळतात, बोललेलं चाललेलं, बघा कशी कान देऊन ऐकते का नाही, ऐकते। मग असे बोललेलं म्हणजे तिला कोणची गोष्ट पटली तर हसते। तर भरपूर असं बानूबद्दल मी सांगायला चालूच करणार आहे, माझी कहाणी भरपूर जणांना ऐकायची, तर मी आधी बानूची कहाणी सांगणार आहे, नंतर माझी कहाणी सांगणार आहे। आधी बानूचं सांगू, बानूचं सगळ्यांना आवडतं म्हणून बानूचं सांगणार आहे मी, माझी काय नंतर बघू। तर बानूसाठी एक सरप्राईज आहे,
तर घेणार आहे लवकरच. ते तुमच्यासाठी पण सरप्राईज आहे. आता काय असेल ते तुमच्यासोबत नक्कीच शेअर करणार आहे मी. पण आधी बानूचा अधिकार, तुमच्या सगळ्यांचा अधिकार त्याच्यावरती आहे, मग बानूचा आहे. तर बानूसाठी स्पेशल असं काहीतरी एक वस्तू अशी आणणार आहे की बानू त्यात बसली पाहिजे आणि चालली पाहिजे. बघू आता ती गोष्ट काय असेल ते तुम्ही मला सांगा कमेंट बॉक्समध्ये की कोणची वस्तू मी अशी आणावं बानूसाठी सरप्राईज. कारण माझ्या म्हणजे अन्वीसाठी तर सरप्राईज अजून कोणची गोष्ट आली नाही. जे आलतं सरप्राईज ते वहिनीच आलतं इकडं. पण मला असं किती खुशी झाली मला पण असं वाटतं की आपल्यासाठी पण यावं, आपल्या लेकरांसाठी पण यावं. पण जाऊ द्या, जे आहेत ते फक्त चांगले बोलत जावं आपल्यासोबत, असंच लाईक करत जावा, जास्तीत जास्त शेअर करत जावा. तर बाय सगळ्यांना.